हा सगळा वाद ही देशभरातली आंदोलनं सुरू झाल्याच्या नंतर यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून हे सवाल कुठले आहेत, मान्यवर पाहुण्यांकडून आपण त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत। बोधगयातील व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं का, हा मुख्य मुद्दा आहे। याच्याबद्दलचं तुमचं मत तुम्ही आता सोशल मीडियावर मांडू शकता, जे शेवटी मी दाखवणार आहे। बोधगयातील मंदिर बौद्धांचं की सर्वधर्मीय, दोन्ही बाजूंचे हे वाद प्रतिवाद आहेत। खरं त्याच्यामधला ऐतिहासिक संदर्भ तपासण्याचा प्रयत्न करूया। धार्मिक स्वायत्ततेची मागणी योग्य आहे का, आता हस्तक्षेपाचा आरोप केला जातोय ते नेमकं काय समजून घेऊया। आपल्याला आज खरंच सांस्कृतिक हस्तक्षेप होतोय का, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधायचं आहे। होतोय तर नेमका काय सांस्कृतिक हस्तक्षेप होतोय, याच्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे। शिवाय मागणी करण्याची जी पद्धत आहे ती चुकती असं काही जणांचं म्हणणं आहे। न्यायालयीन ही बाब आहे, तर मग न्यायालयात ते केलं पाहिजे, मग आंदोलन रस्त्यावर कशासाठी, ही सुद्धा एक बाजू आहे। त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। वाद सोडवण्याचा मग नेमका मार्ग काय आहे, कशा पद्धतीने आपण जायला हवं। गौतम बुद्धांच्या भूमीतला हा वाद असेल तर तो बुद्ध मार्गाने जायला हवं आणि त्याचा मार्ग त्या मार्गाने जाऊनच उत्तर शोधायला हवं। स्वाभाविकच ह्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण मान्यवर पाहुण्यांना बोलवलंय। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत असतील रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे मुख्य सल्लागार भदंत प्रज्ञाशील महाथेरो। आपल्या सोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत। आपल्या सोबत महामंडलेश्वर महंत सुधीर दास आहेत। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली न्यायालयीन लढाई लढणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सुद्धा आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। या चर्चेची सुरुवात मला भदंत प्रज्ञाशील महाथेरो यांच्यापासून करायची आहे। ज्या प्रकारची ही सगळी आंदोलनांची एक प्रकारची मालिका सुरू आहे, प्रत्येक शहरामध्ये आज आंदोलन केलं जात आहे, केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशभरातल्या। बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा हा विषय मानला जातोय। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय हे आंदोलन का केलं जात आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे। नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना। जय भीम। मी भदंत प्रज्ञाशील महाथेरो बुद्धगयेवरून न्यूज 18 लोकमतला हार्दिक शुभेच्छा। बुद्धगयेमध्ये आम्ही 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमेपासून आमरण उपोषणावरती बसलो होतो। सरकारसोबत चर्चा व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले। आम्हाला 27 तारखेला दिवसाने आम्ही पाटण्याला सरदार पटेल भवनामध्ये संयुक्त सचिव जे होमचे आहेत अनिमेश पांडे त्यांच्यासोबत बोलणं केलं। त्याच रोजी रात्रीला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना 12 वाजताच्या नंतर चेकअपच्या नावावरती इथल्या प्रशासनाने जबरदस्ती ॲम्ब्युलन्समध्ये 3-4 गाड्यांमध्ये टाकून गयेच्या अनुग्रह नारायण मेडिकल कॉलेजच्या प्रांगणामध्ये नेऊन सोडलं आणि सगळे पसार झालेत। रात्रभर थंडीमध्ये आणि मच्छरामध्ये आमचे सारे सहकारी बसून राहिले। दुसऱ्या रोजी दिवसभर आम्ही धरणा त्या मेडिकल कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जागा देण्यात आली बुद्धगयेपासून 2 किलोमीटर वरती, जिथे संबोधी गेट आहे, संबोधी द्वार, त्याला दोमुहान म्हणतात। त्या ठिकाणी आमचा धरणा सतत चालू आहे। आज 55वा दिवस आहे। तर आमचं सरकारशी अनेक वेळा म्हणजे आम्ही मेमोरंडम दिले। 17 सप्टेंबरला अनागारिक धम्मपालांची 160वी जयंती होती। पाटण्याच्या मोठ्या विशाल अशा अशोका मैदान, ज्याला गांधी मैदान म्हणतात, त्या ठिकाणी आम्ही एकत्र झालो होतो। बरं। आणि तिथून गांधी मैदानावरून बुद्धा स्मृती पार्क म्हणून आहे त्या ठिकाणी पर्यंत शांती यात्रा काढण्यात आली होती। 550 मेमोरंडम भारतातील इतर संस्था जेवढ्या काही बौद्धांच्या आहेत त्यांच्या वतीनं मेमोरंडम आलेले होते। सोबत 40,000च्या वर सह्या ते सगळे घेऊन आम्ही गेलो आणि मुख्य सचिव येथे जे अमृतलाल मीना आहेत ते उपस्थित नव्हते। त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी संजय लाल यांना आम्ही ते सर्व दिलं आणि सांगितलं। परंतु तेव्हापासून आतापर्यंत
चारदा मोठ्या बैठका आमच्या मागच्या 2 वर्षामध्ये झाल्या. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगचे प्रमुख इक्बाल सिंग लालपुरा आणि बौद्ध सदस्य रिंचिन लामो म्हणून मॅडम होत्या. बरं. तर त्यांनी दिल्लीलाही बैठक घेतली, बुद्धगयेमध्ये बैठक घेतली. बुद्धगयेमध्ये 2 बैठकी झाल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही मुख्यमंत्री बिहार सोबत आणि प्रधानमंत्र्यांसोबत तुमची चर्चा घडून आणू. परंतु त्यांनी ते चर्चा घडून आणू शकले नाही आतापर्यंत. आणि मग आम्हाला शेवटी आमरण उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नव्हता. तर आता 55 दिवस झालेले आहेत आणि 55 दिवसातही सरकारच्या वतीनं कोणत्या हालचाली आम्हाला बोलावून किंवा असं चर्चा करून केव्हा करतो आम्ही, केव्हा न्याय देतो असं काही पाहायला मिळालेलं नाही. मध्ये 4-5 दिवसापूर्वी आमदार आपले रामदास आठवले साहेब आले होते. तर ते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आहोत आणि त्यांच्याशी बैठक घेऊन आणि तुम्हाला बौद्धांना न्याय मिळावा, कारण की मी बौद्ध आहे, तर बौद्धांना न्याय मिळावा असं त्यांनी म्हणालं. आता आमच्या धरण्यावरती भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं लोकांच्या सोबत आले. उत्तर प्रदेशातून आमचे भंते सहकारी चंदीमा थेरो सारनाथ धम्मा लर्निंग सेंटरवरून खूप लोकांच्या सोबत आले. कुशीनगरवरून आमचे मोठे मोठे जे भंते लोक आहेत, श्रावस्तीवरून देवेंद्र भंते, त्याच्यानंतर शील प्रकाशजी महाथेरो कुशीनगरवरून, तर तमाम जनतेसोबत येणाऱ्यांची संख्या. तुम्हाला सगळीकडून पाठिंबा मिळतोय, देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा तुम्हाला अनेकांकडून पाठिंबा मिळताना दिसतोय. पण मूळ तुमचं गाऱ्हाण काय आहे, तुमची मागणी काय आहे ती सांगितली तर मला वाटतं की आपण चर्चेमध्ये पुढे जाऊया, त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया. मूळ आमची मागणी अशी आहे की 1949चा जो कायदा आहे तो जो संविधानाच्या विरोधात आहे. कारण की संविधानाचा आर्टिकल 13चं म्हणणं आहे की राज्यघटना लागू झाल्यानंतर जुने जेवढे काही कायदे आहेत, तरतुदी आहेत, सगळ्या निरस्तवून शून्य मानण्यात येतील. परंतु आजपर्यंत तो जुना 1949चा कायदा लागू असल्यामुळे किंवा त्याच्यानुसार ते बुद्धगयेचं टेम्पल मॅनेजमेंट जे आहे ते चालवल्यामुळे त्या ठिकाणी बौद्धांवर अन्याय होतो आणि पूर्ण जे बौद्ध समुदाय आहे जागतिक, तर त्यांच्यासोबत म्हणजे फार मोठा असा भेदभाव आहे की बौद्धाचं स्थान असून त्याचं मॅनेजमेंट बौद्धांच्या हाती नाही. तर ही दुःखाची बाब आहे, कारण की जगातल्या बौद्धांचं जे दान येते ते दानाचा दुरुपयोग होतो. या महाबोधी विहाराच्या मॅनेजमेंटकडे येणारं दान जे आहे त्याच्यामध्ये ना कोणी शाळा चालवत आहे, न कोणी दवाखाना चालवत आहे, न कोणी 5 भिक्षू तिथे गेले त्यांना जेवण मिळत आहे. तर हा नुसता जेवढा पैसा येतो तो जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकारच्या पाहुण्यांवरती खर्च होतो. आणि महाबोधी विहाराच्या मॅनेजमेंटमध्ये बौद्ध नावासाठी फक्त दाखवायला बौद्ध आहे, ते काही बौद्धांचे प्रतिनिधी नाही. पुन्हा जो काही पूर्ण स्टाफ आहे त्याच्यामध्ये पण बौद्ध नाहीत. तर त्याच्यामुळे हे मॅनेजमेंट तिथे जे भंते लोक आहेत ते नालंदावरून आणलेले विद्यार्थी, तर ते हत्याच्या दातासारखे दाखवायसाठी आहेत, परंतु त्यांना कोणता काही म्हणजे अधिकार नाहीये. ते नुसते तिथे दान घेतात, म्हणजे सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. ठीक आहे. बोधगयातील व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं अशा प्रकारची प्रमुख तुमची मागणी आहे. खरं तर या मागणीच्या संदर्भात महामंडलेश्वर महंत सुधीर दास यांना मला विचारायचं आहे, ही मागणी समोर आल्यानंतर तुमची नेमकी काय भूमिका आहे? मागणी पूर्णपणे व्यवस्थापन आमच्या हाती द्यावं अशी मागणी केली जाते. असं आहे की सम्राट अशोकाने 2060 इसवी सन पूर्वी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख सापडतो आहे. नंतर 13व्या शतकामध्ये तुर्क आक्रमणकारी यांनी हे मंदिर त्या ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावर त्याची लूट केली आणि 13व्या शतकापासून साधारणतः 1590 पर्यंत तिथे काहीही व्यवस्था नव्हती. एक हिंदू संन्यासी त्या ठिकाणी आले, त्यांचं नाव आहे घमेंडी गिरी. या घमेंडी गिरीने 1590 सालापासून त्या ठिकाणी जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं, तिथली जी पद्धती होती, त्या दोन्ही पद्धती होत्या. त्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे शिवलिंग आहे, काही ठिकाणी पांडवांच्या मूर्ती आहेत आणि त्या दोन्हीही पद्धती म्हणजे लक्षात घ्या, बौद्ध पद्धत आणि हिंदूंच्या ज्या काही चालीरीती आहेत
त्या ठिकाणी त्या कंटिन्युएशन्स पर्यंत आल्या आणि या घमिंडीगिरींचे जे वंशज आहे ते त्या ठिकाणी सर्व पूजापाठ वगैरे, मी अगदी जे फॅक्ट आहे ते मांडतोय, हो लॉ हो पॉइंट हो ऑफ व्ह्यू. हम्म, हम्म. कारण आता मी लॉ लॉ आमच्या पॉट तो हायकोर्टाचे घेणार आहे मी सदावर्तेकडून त्याच्याबद्दलचं जाणून घेईन. सदावर्ती आहे, मला माहितीये, ते मला ऐकतील आणि आर्ग्युमेंट माझ्यावर करतील म्हणून मी ते त्या पद्धतीनेच मांडतोय. आणि ह्या घमेंडीगिरींचे जे वंशज आहेत ना ते आतापर्यंत तिथे पाहत आले. आता भंते महाथेरोंनी जो मुद्दा सांगितला की त्या ठिकाणी 1949 सालानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षांनी हा कायदा झाला की जो बोधगया टेम्पल ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे. या ऍक्ट मध्ये तिथे 4 हिंदू आणि 4 बौद्ध लोकांची वर्णी लावण्यात आली आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना ऍडमिनिस्ट्रेशन दिलं गेलं. आज गंमत अशी आहे की तिथे 4 बौद्ध सदस्य आहेत आणि 2च हिंदू सदस्य आहे. म्हणजे मी आता जेव्हा मला आपला फोन आला की बाबा असं असं आहे म्हणून मी माहिती घेण्याकरता तिथे गयाला फोन केला. जे काही तिथे काय माझी ओळखीची मंडळी दोन्ही पण आहेत, बौद्ध धर्माची पण आहेत, हिंदू धर्माची. मी फॅक्ट तिथे जाणण्याकरता एक्झॅक्टली तिथे काय चाललंय, तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती एक सेकंद, राणी भुवनेश्वरी कुवर म्हणून आहेत, त्यांनी 4000 एकर जागा ही डोनेट केली 1910 सालीच्या आसपास, लक्षात घ्या. आणि तिथून या डिस्प्यूटला सुरुवात झालीय. ती जागा कोणाच्या ताब्यात असावी एक्झॅक्टली, हिंदू म्हणतायत की आमच्या देवी भुवनेश्वरी कुवर देवींनी हे 171 देवी देवतांच्या संदर्भाने ही जागा दान दिली आहे. पण ती जागा दान दिली गेलीये ह्या टेम्पलच्या म्हणजे जो जुना ट्रस्ट होता, ब्रिटिशकालीन जो ट्रस्ट होता त्या ट्रस्टला दिली आणि स्वातंत्र्यपूर्व कालानंतर ती जागा पुन्हा हँडओव्हर टू नवीन ट्रस्ट म्हणजे 1949 चा जो ट्रस्ट झालाय त्या ट्रस्टलाही हँडओव्हर झाली आहे. आणि तिथून कंटिन्युएशन म्हणजे हे डिस्प्यूट आजचं नाहीये, हे डिस्प्यूट तेव्हापासून सुरू झालंय. तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका दाखल झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना अशा गाईडलाईन दिल्या की दिस इज नॉट माय ज्युडिक्शन, तुम्ही पटना हायकोर्टमध्ये जाऊन याच्यावरती पुन्हा अपील दाखल करा. तोपर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंटला या संदर्भाचे निर्णय देण्याचा अधिकार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं की हायकोर्ट सूट पेंडिंग इन हायकोर्ट, पटना हायकोर्ट, तर तिथे काय निर्णय होतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, न की तिथे बौद्ध किंवा हिंदू वाद निर्माण व्हावा आणि ऍडमिनिस्ट्रेशन हिंदूंनी म्हणावं माझ्या ताब्यात असावं, बौद्धांनी म्हणावं माझ्यात. कारण राजेंद्र प्रसादांनी या विषयाची मध्यस्थी केली होती आणि त्यांनी असं म्हटलंय की दोघंही गुण्यागोविंदांनी इथे राहतायत, त्यामुळे तो इक्वल रिप्रेझेंटेशन तिथे आलं गेलं आणि हा मुद्दा पुढे आला आणि तो ऍडमिनिस्ट्रेशनच्या पासून कंटिन्युएशन हे इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे. मी यातली कायदेशीर बाब किंवा न्यायालयीन जी लढाई आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्ते सर, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्या संदर्भातली लढाई लढताय. काय तुमचं त्याच्याबद्दल स्टँडी आहे? तुम्ही काय भूमिका घेऊन तिथे न्यायालयामध्ये गेलात आणि न्यायालयातलं स्टेटस को काय आताचं? सर्वप्रथम पूजनीय भंतेजींना त्रिवार वंदन, त्याचबरोबर महामंडलेश्वरांना नमस्कार. मला आपणाला सांगावंसं वाटतंय की ह्या देशाची जगामध्ये ओळखच, जसं आपण सांगितलं इंट्रोमध्ये, की भारतातून माणूस गेला म्हटलं की असं पाहिलं जातं आहे की तुम बुद्ध के देश से आए हो. तुम्हाला सांगतो जपानपासून ते पाश्चात्य देशापर्यंत तुम्ही भारतातून आला म्हणालात तर तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी तुम्हाला तुमचे चरणस्पर्श झालेले मिळतात. म्हणजे एवढी श्रद्धा म्हणण्यापेक्षा की बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये बिलकुल म्हणजे कुणाला शंका वाटणार नाही आणि समानतेचं तत्त्व आणि फर्स्ट मेडिकल टीचर म्हटलं गेलेलं आहे बरं का एका अभ्यासामध्ये बुद्धांना. म्हणजे तात्विकदृष्ट्या तत्त्वज्ञानाच्या नुसार, म्हणजे आपण जात धर्म म्हणून नाही तर तत्त्वज्ञानानुसार. आणि ही ओळख आहे ना, ही काही उसनी ओळख नाही आहे, लक्षात घ्या. सिद्धार्थ गौतम बुद्धांची ओळख ही उसनी नाही आहे, तर या देशाच्या मातीशी संबंधित आहे. आणि ज्या देशामध्ये म्हणजे ज्या देशामध्ये जसं आपण राम जन्मभूमी आहे तसंच बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेली बुद्धगया आहे. म्हणजे ह्या देशामध्ये जे संत शिरोमणी किंवा बोधिसत्व किंवा भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला अशा देशात
आपण चर्चा करत आहोत आणि ही चर्चा करत असताना आपल्याला दोन गोष्टी प्राखऱ्याने लक्षात घेतल्या पाहिजे की आपण बुद्ध विचारापासून म्हणजे समतेचा जो विचार आहे, म्हणजे शांतीचा जो विचार आहे, ह्याला कुठेतरी म्हणजे डाग लागता कामा नये. कारण जगामध्ये मेसेज काय जाईल की बघा, बुद्ध विचार म्हणजे साबूत ठेवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. त्याच्यामुळं एका गोष्टीचं दुःख आहे की भंतेजी तमाम भिक्षूंना, मग ते हिंदूतले संत असोत की भगवान गौतम बुद्धांचे भिक्षू असोत, कुणाला सुद्धा कोणत्याच प्रकारे कोणत्याच सरकारांच्या काळामध्ये त्रास होऊ नये. मी खरोखर आज ज्या आमच्या म्हणजे तिथे माझे सुद्धा गुरु आहेत आमचे म्हणजे भंते विशुद्धानंद बोधी महाथेरो महास्तवीर, तर त्यांना सुद्धा मी पाहिलं व्हिडिओमध्ये, त्यांना सुद्धा त्रास झाला. हे अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे, निंदनीय आहे. परंतु कायदेशीरदृष्ट्या बोलायचं झालं तर लक्षात घ्या, बरोबर आहे भंतेजींनी जे सांगितलं की पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल आणि पोस्ट इंडिपेंडन्स जे आहे, स्पष्टपणे जो अधिकार आहे तो अधिकार सरकारने वापरून, तो वोटो सरकारने वापरून नव्याने कायदा अस्तित्वात आणणं आवश्यक होतं. आता हे नव्याने कायदा अस्तित्वात आणण्याचं कारण लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर तर बुद्धगया टेम्पल नावाच्या शब्दाला सुद्धा जागतिक आक्षेप आहे. कारण तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, जगामध्ये मग तुम्ही थायलंडमध्ये जा, जपानमध्ये जा, म्यानमारमध्ये जा किंवा आता पाश्चात्य देशापर्यंत जा, तिथे कशी ओळख आहे माहिती आहे का, की विहार म्हणूनच ओळख आहे. लक्षात घ्या, टेम्पल म्हणून ओळखच नाही. मुळात अल्ट्राव्हायरस तिथे ठरते. आणि म्हणजे जे आता महामंडलेश्वरांनी खूपच म्हणजे सोपी करून दिली चर्चा, विलास, ती चर्चा अशी सोपी करून दिली की त्यांनी एक सांगितलं की म्हणजे सम्राट अशोकांच्या काळात, नुकतीच म्हणजे सम्राट अशोकांच्या काळात म्हणजे जगाच्या लक्षात आली ही बाब. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की गिरी महाराजांनी येऊन तिथे श्रद्धा उपासना सुरू केली. म्हणजे एकतर नक्की आहे की सम्राट अशोकांचा काळ आणि सम्राट अशोकांचं कार्य आणि तत्पूर्वी बुद्ध विचारांच्या संदर्भानं भगवान गौतम बुद्धांच्या म्हणजे जे काही भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि या बाबी आहेत जे जगाला माहिती आहेत, हे तर नक्की आहे की ती सुरुवात भगवान गौतम बुद्ध ते सम्राट अशोकांकडेच येते. त्याच्यामुळं आर्टिकल 14, आर्टिकल 25, आर्टिकल 26 च्या संदर्भ जर आपण थेट घेतला तर नक्की म्हणजे निर्विवादपणे बरं का, उपासना करण्यासाठी आपल्याला अनेक जागा आहेत हिंदू भावांना, आता राम जन्मभूमी आहे, आणखीन वेगवेगळे मंदिर आहेत. परंतु बौद्धांच्या बाबतीत, जागतिक बौद्धांच्या बाबतीत बरं का, हे शेड्यूल कास्ट बौद्ध नुसतं इथपर्यंत नाही आहे. लक्षात घ्या, बरोबर, जो माणूस बुद्धाच्या विचारांना ओपन माइंडेडली, जो माणूस म्हणजे प्रज्ञाशील करुणा, हे तत्व आहे बुद्ध धर्मातलं, बरोबर, हे बुद्ध धर्मातलं नाही धम्मातलं, ह्या तत्वाला जो माणूस अनुसरतो, खोट्यापासून दूर जातो, हिंसेपासून दूर जातो, व्याभिचारापासून दूर जातो, व्यसनापासून दूर जातो, तो माणूस बौद्ध होतो. असं आहे. आणि हे असताना हा जो कायदा आहे 1949चा, हा कायदा रद्द व्हावा म्हणून जे आहे याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेचा सांगतो, त्या याचिकेमध्ये 41/2012 याचिका होती. ते एक रिटायर्ड ऑफिसर होते आणि त्यांनी ती याचिका दाखल केली, पण त्यानंतर ते त्या याचिकेचा पाठपुरावा करू शकले नाही. त्यानंतर इंटरव्हेन्शनचे आमच्या लोकांचे ॲप्लिकेशन आले. ते आल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का, की माननीय न्यायमूर्ती चीफ जस्टिस खानविलकर आणि जस्टिस चंद्रचूडांचं बेंच होतं 12/1/2018ला. 12/1/2018ला विषय असा झाला की चर्चा सुरू असताना कोर्टामध्ये की बाबा हे एकदाच ह्या विषयाला म्हणजे त्याच्यामध्ये काही क्लॉज फक्त चॅलेंज केलेले होते. त्या क्लॉज मध्ये मी तुम्हाला सांगितलं की संख्या, जसं आता भंतेजींनी सांगितलं की आता महामंडलेश्वरांनी सांगितलं की संख्येच्या बाबतीमध्ये, त्याचबरोबर इतरही काही गोष्टी होत्या त्या एका क्लॉजच्या संदर्भानं होत्या. परंतु न्यायमूर्ती चंद्रचूडांचं असं म्हणणं होतं की बिहारच्या सेक्शन म्हणजे बिहार ॲक्ट 17च्या 3 सेक्शन 3 उपसेक्शन 3 हाच एवढा चॅलेंज करणं म्हणजे हे आम्हाला वाटतंय संयुक्तिक असं वाटत नाही. असं म्हणत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींनी, मान्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, मान्य न्यायमूर्ती AM खानविलकर आणि डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं की आम्ही याचिकाकर्त्यांना ही अनुमती देतो, बरं का, डिसमिस नाही केलं, अनुमती देतो
आणि डिस्पोज ऑफ करतो या याचिकेला की तुम्ही एकूण ऍक्टला चॅलेंज करा. म्हणजे ऍक्टचं चॅलेंज कुठून सुरू होतं? टेम्पलपासून सुरू होते. लक्षात घ्या की बुद्ध म्हणून तुम्हाला सांगतो कितीतरी IFS ऑफिसर आहेत मुस्लिम समाजाचे, ते सुद्धा बुद्ध पाथ फॉलो करतात. बुद्ध पाथ फॉलो करण्यासाठी, बुद्धाचं तत्वज्ञान फॉलो करण्यासाठी शीख येऊ शकतो, मुस्लिम येऊ शकतो, हिंदू येऊ शकतो, कुणी येऊ शकतो. फक्त कर्मकांड करता येत नाही. आणि कर्मकांड करता येऊ नये कारण त्याचं कारण स्पष्ट आहे की बुद्धांनी कर्मकांडाला पूर्णपणे नाकारलेलं आहे. लक्षात घ्या, नाकारलेलं, विरोध नाही केलेला, ते त्यांच्या तत्वांनी त्यांनी सांगितलेले. म्हणून आपण लॉर्ड गौतम बुद्ध ॲज अ फर्स्ट मेडिकल टीचर म्हणतो. मग अशा वेळेस जर आपण म्हणजे नको असणारा आग्रह धरून या विषयाला जर चेतवत ठेवलं तर मला असं वाटतंय की ह्या विषयामुळे देशाची बदनामी होऊ शकते. कारण एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नुकतेच पंतप्रधान मोदीजी जे आहेत थायलंडला गेले होते. थायलंडला गेल्याच्या नंतर थायलंडच्या ज्या प्रमुख आहेत त्या महिला प्रमुखांनी जर पंतप्रधानांना जर काही दिलं असेल तर ते त्रिपिटक दिलं. लक्षात घ्या. म्हणजे ह्या देशामधले तांत्रिकदृष्ट्या जे पुढे गेलेले देश आहेत ते देश आज सुद्धा तीच फिलॉसॉफी फॉलो करा म्हणतात जी बुद्धांनी दिलेली. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोर्टाने ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही पूर्ण ऍक्ट चॅलेंज करा, आज आम्ही तो ऍक्ट चॅलेंज केलाय. आणि त्या ऍक्टच्या संदर्भाने आम्हाला म्हणायचं आहे, एका बाजूला ऍक्ट आहे परंतु एक गोष्ट 2003 मध्ये जी घडली, आनंदराज आलेले आहेत ते सांगतीलच, मी जास्त वेळ नाही घेणार. परंतु 2003 मध्ये जी गोष्ट घडली 2003 मध्ये, त्यावेळेस तेथील बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहिलं होतं ते अत्यंत वेदनादायी होतं. ते असं लिहिलेलं होतं की काहीतरी अघटित होईल, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, परंतु तसं होण्यासारखं तिथं सुद्धा चिन्ह नाही. सरकारने जर मी त्यातले त्यात मी असं म्हणतो की जसं बौद्ध भिक्षूंचा संघ आहे, जसं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, म्हणजे आंबेडकरी कुटुंबांकडे, लक्षात घ्या जर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जर प्राधिकरण जर आपल्याला भोसले साहेबांना त्याला अध्यक्ष करावं लागत असेल भोसले साहेबांना, तर आमच्याकडे सुद्धा आंबेडकर कुटुंब आहे. आंबेडकर कुटुंबामध्ये विद्वान आहेत, मीराताई आंबेडकर आहेत, भिक्षू संघ आहे, ह्यांच्यापैकी अध्यक्ष असू शकतात. आणि त्यापुढे जाऊन मला म्हणजे कन्क्लूड करताना मला हे म्हणायचं आहे की ह्या ऍक्टला म्हणजे थांबवण्यासाठी आणि नव्याने ऍक्ट आणण्यासाठी महामंडलेश्वर असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख असतील त्यांनी पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे की बुद्धगया ही बौद्धांच्या ताब्यात द्या आणि हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट सुद्धा कालबाह्य करा, ह्या ऍक्टला बाजूला करा आणि सामंजस्याने हे पुढे गेलं. ठीक आहे, तुम्ही तुमची पूर्ण बाजू मांडली. कायदेशीर काय स्टेटस को आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोललात. आनंदराज आंबेडकर आता प्लस पटना हायकोर्टाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिलेत. म्हणजे बहुधा गुणवत्तेची माहिती थोडी अपूर्ण असावी. हायकोर्टाने तो जो निर्णय दिला आहे तो त्यांनी पटना हायकोर्टाकडे तुम्ही जाऊन चॅलेंज करावं असं सांगितलेलं आहे. ते त्यांनी पाहावं असं माझी महामंडलेश्वर माझ्याकडे धनंजय चंद्रचूड साहेबांचं जजमेंट आहे हातामध्ये, दीपक मिश्राजींनी दिलेलं. तसं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. मी जजमेंट हातात घेऊनच मी पॅराग्राफ नुसारच बोलत आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला आनंदराज आंबेडकर यांना चर्चेत आणायचं आहे. आनंदराजी, काल तुम्ही आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये, अनेक शहरांमध्ये हे आंदोलन होत आहे. बौद्ध बांधवांची खूप मोठी मागणी या निमित्तानं समोर येते. मुळात प्रश्न आहे की आत्ताच ही मागणी इतक्या जोरकसपणे का पुढे येते? याच्या मागे काही राजकारण आहे का? काय नेमकं याच्या मागे आहे म्हणून ही मागणी इतकी जोरकसपणे सध्या पुढे येते? बघा, हा प्रश्न हा पहिल्यांदा धम्मपाल अनागरिक हे जे सिलोनचे बनते होते त्यांनी 1891ला पहिल्यांदा तो उपस्थित केला. ते स्वतः तिथे गेले, सिलोनमधून ते आले आणि ते तिथे स्वतः गेले. त्यांनी पाहिलं आणि तिथे जी काही म्हणजे त्याचा कब्जा ज्या लोकांकडे होता त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. त्यावेळेस त्यांना तिथून पळवून लावण्यात आलं आणि त्यानंतर परत ते सिलोनला गेले आणि त्यांनी 4 भिक्षूंना आपल्याबरोबर घेऊन आले आणि त्या भिक्षूंच्या वतीनं त्यांनी तिथे की हे बौद्ध स्थळ आहे, हे अत्यंत आमचं पवित्र आहे, त्यामुळे तुम्ही इथून जा आणि हे आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची मागणी केली. तेव्हा त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. त्याच्यातले 2 भिक्षू मारले गेले आणि दोघेजण म्हणजे धम्मपाल आणि त्यांच्याबरोबरचा एक तो परत सिलोनला निघून गेला. आणि तेव्हापासून ही मागणी जोर धरू लागली आणि शेवटी 1947ला आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळचे पंतप्रधान आणि त्यांनी
जे आपले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद यांना सांगितलं, कारण ते याचे होते तिकडचे, म्हणजे बिहारचे होते, की ह्याबद्दल तुम्ही हा वाद मिटवण्यासाठी ते पुढाकार घ्या. आणि मग त्याने एक तोडजोड काढली की 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि त्या गया जिल्ह्यामधला असणारा कलेक्टर, जर तो हिंदू असेल तर तो त्याचा प्रमुख असेल, किंवा जर गयाला हिंदू कलेक्टर नसेल तर बाजूच्या जिल्ह्यामधला जो कलेक्टर असेल तो त्या विश्वस्तांचा प्रमुख असेल. अशा पद्धतीची अरेंजमेंट करून दिली. परंतु आज आपण पाहतो मग हा वाद मिटलेला नाही, वाद मिटला नव्हता. तो त्यावेळेस तात्पुरती तडजोड झाली, म्हणजे तो अर्धवट वाद मिटवण्यात आला की जेणेकरून थोडंसं याच्यावरती तात्पुरता उपचार करावा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले. परंतु आपण आता पाहतो की आज चर्च असतील तर चर्चवरती फक्त ख्रिश्चनांचं पूर्णचं वर्चस्व असतं, मस्जिदीवरती मुस्लिम समाजाचं असतं, मंदिर आता अयोध्या मंदिर बांधलं त्याच्यावर तर आपण पाहतो की सर्व पंड्या लोकांचं वर्चस्व आहे. तर त्यामुळं जेव्हा एखादं अत्यंत मौलिक, अत्यंत पवित्र अशी बौद्धांचं जे तीर्थस्थान आहे की ज्याला जगामधून सर्व लोक परदेशातून वगैरे येतात. आज आपण पाहिलं असेल की गयामध्ये तर अनेक देशांची सुद्धा बुद्ध विहारं त्यांनी निर्माण केलेली आहेत, कारण तिकडे आलेल्या लोकांना तिथे अत्यंत वाईट वागणूक मिळते परदेशामधल्या, म्हणून त्यांनी निर्माण केलेली आहेत. अशा वेळेला बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं आपलं जे फंडामेंटल राईट्स आहेत, कलम 13 ते 30 ही फंडामेंटल राईट देतात. त्याच्यामध्ये खास करून 24, 25, 26 की तुम्हाला तुमचं धर्म अंगीकारण्याचा, तो वाढवण्याचा आणि तुमची धर्मस्थळ निर्माण करण्याचा. हे तर धर्मस्थळ निर्माण करण्याचा प्रश्न आहे आणि ह्या धर्मस्थळाबद्दल कोणाचाही वाद नाही की जिथे हे धर्मस्थळ तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली, जिथे संबोधी प्राप्त झाली, तिथे चक्रवर्ती सम्राट अशोकाने या देशामध्ये 84,000 लेण्या, चैत्य आणि विहार बांधली. त्याच्यापैकी अत्यंत महत्त्वाचं असं हे महाबोधी बुद्ध विहार आहे. आणि ते म्हणजे पुरातन काळापासूनचे त्याच्या इतिहासामध्ये संदर्भ आहेत. त्यामुळे ते बुद्ध विहार आहे याबद्दल कुठलाही कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु नाही. असं असताना ते बौद्धांना ताब्यामध्ये देणं हे सरकारी दृष्ट्या म्हणजे सध्याच्या कायद्याप्रमाणे ते उचित आहे आणि त्यामुळे ती मागणी आता होत आहे. बरं, मला खरं तर याच्याबद्दल सरकारची भूमिका काय हे जाणून घेण्यात महत्त्वाचं वाटतं. धर्मपाल मेश्राम आपले सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. धर्मपालजी, तुम्ही ऐकलं आनंदराज काय म्हणाले, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले, आणि त्याच्या आधी बदंत प्रज्ञाशील महाथेरो नेमकं काय म्हणाले. ही बाजू एका बाजूला येत असताना पूर्णपणे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी होत असताना, धार्मिक स्वातंत्र्याची गोष्ट केली जात असताना, याबद्दल सरकारची नेमकी भूमिका काय, भाजपची भूमिका काय? विलासजी, खरं तर या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने सर्वप्रथम मला जर आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं पुढे जायचं असेल तर वर्तमान आणि इतिहासाकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही. बरं, आदरणीय आनंदराजजी यांनी जसं सांगितलं की अनागरिक धम्मपालांनी 1891 मध्ये महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आणि तत्कालीन कलकत्त्यामध्ये या सगळ्या संस्थेचा कारभार सुरू झाला. खरं तर 1892 मध्ये ही संस्था भारतात आली आणि जेव्हा अनागरिक धम्मपाल या ठिकाणी गेले, महाबोधी महाविहाराच्या भूमीवरती त्यांनी पाय ठेवला, तेव्हा त्यांनी जे काही पाहिलं, जे काही त्यांनी अनुभवलं आणि त्यानंतर त्यांनी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या हे आंदोलन तत्कालीन वेळेला सुरू केलं. त्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक महामंत्री अनागरिक धम्मपाल होते. मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास अत्यंत शुद्ध हेतूने हे आणून देऊ इच्छितो की या संस्थेचे अध्यक्ष हे डॉक्टर आशुतोष मुखर्जी होते. बरं, डॉक्टर आशुतोष मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील होते. डॉक्टर आशुतोष मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे देखील या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले. आता मूळ मुद्दा असा आहे की हे महाबोधी विहार
हे बौद्धांच्या ताब्यात राहावं की हिंदूंच्या ताब्यात राहावं की दोघांच्या ताब्यात राहावं. जसं एक मत मला या ठिकाणी ऐकायला पाहायला मिळालं की त्यावरती हिंदू महंत जरी असले तरी कोणत्याही पद्धतीचा वाद नाही. आणि जसं महंत सुधीरदास यांनी देखील आपल्या वक्तव्यात सांगितलं आणि एस्टॅब्लिश केलं की हे जे महाबोधी महाविहार आहे ते सम्राट अशोकाच्या काळात झाल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. हे ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे. असं असताना आणि जसं अनागरिक धम्मपालांनी आपल्या संपूर्ण ऐतिहासिक अभ्यासामध्ये हे विदित केलं की जर बुद्धिझमला जर कोणता डीके असेल, क्षय कोणता झाला असेल, तर ते आपल्या लिखाणांमध्ये आपल्या वक्तव्यांमध्ये विशिष्ट निष्कर्षाप्रत पोहोचलेले आहेत. आता बुद्धिझमला लागलेला क्षय कोणता आहे मी आपल्या शब्दात या ठिकाणी सांगू इच्छित नाही. तो सगळ्यांच्या अभ्यासनाचा भाग आहे आणि सगळे या ठिकाणी खूप मोठे व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तेव्हा हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये खरं तर कुठलाही वाद नाही. कारण अनेक वर्षांपासून मागच्या आपण पाहतो आहे, आता महंत सुधीरदासजी यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी 4 बौद्ध आणि 2 हिंदू फक्त या ट्रस्टवरती सध्याच्या स्थितीतली जी काही स्थिती त्यांनी सांगितली. आदरणीय भंतेजी देखील त्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत आणि निश्चितपणानं आंदोलनाला येत्या भविष्यकाळात यश मिळेलच असा मला विश्वास आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जर आम्ही प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या इतिहासाकडे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीकडे जर आम्ही लक्ष घातलं तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंदू मिलच्या स्मारकाचा वाद काँग्रेसनी जो मागच्या अनेक वर्षांपासून तिष्ठत ठेवला होता तो त्यांनी झटक्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या कायद्याची प्रतारणा न करता किंवा नव्यानं कायदा निर्माण न करता त्यांनी इंदू मिलच्या स्मारकाची जागा परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाला दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी आपल्या एवढंच निदर्शनास आजच्या प्रसंगी आणून देऊ इच्छितो की मोदीजी विदेशाच्या भूमीवर जेव्हा जेव्हा जातात तेव्हा सांगतात की मैं बुद्ध के देश से आया हूं, बुद्ध की धरती से आया हूं. बरोबर. आज जर आम्ही आत्ताची स्थिती पाहिली तर बुद्धांच्या विचाराशिवाय जगाला जग ज्या काही अनौपचारिक पद्धतीनं ज्या युद्धाच्या उंबरठ्यावर आज जग आहे त्याला जर खऱ्या अर्थानं तारण्याची गरज आहे तर ते बुद्धांच्या प्रज्ञाशील करुणा या आणि जागतिक शांती या विचारांच्या आधारावर आहे की पुढे जाऊ शकते. मी धर्म आणि धम्माच्या उद्देशाने हा विषय मांडत नाही आहे, परंतु जर जीवन जगण्याची पद्धती हे तथागत भगवान बुद्धांच्या मार्गाने जर गेली तर जागतिक शांतता देखील प्रस्थापित होईल. भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भाने अशी आहे की जो काही तोडगा सर्वमान्य निघेल, आता फक्त कोणत्याही आंदोलनाचं राजकीयकरण होऊ नये असा माझा आग्रह आणि विनंती सगळ्यांना आहे. आता आम्ही जर एवढ्या वर्षांचा इतिहास पाहिला, विलासजी फक्त 1 मिनिटात मी समाप्त करतो. एवढ्या वर्षांचा इतिहास पाहिला, जी काही आंदोलनं झाली, जे काही संघर्ष झाले, त्या सगळ्या काळांचा जर आपण ऐतिहासिक त्या भागाकडे जर आपण डोकावलं तर आता बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू आहे का, तेव्हा या आंदोलनाचं राजकीयकरण होऊ नये आणि या आंदोलनाच्या पाठीशी बरोबर मूळ मुद्द्याला हात वर काढू नये. मला यायचंच होतं, मला यायचं होतं त्याच्याकडे. मला खरं तर आता आनंद दवे यांच्याकडे जायचं. आनंदजी येतो मी तुमच्याकडे, पण आनंदजींना इथं आनंदराजींना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. हिंदू मिलच्या बाबतीत मी एवढं सांगू शकतो की ते आंदोलन आम्ही केलं 26 दिवस. ती हिंदू मिल आमच्या ताब्यामध्ये होती. सरकारनं त्यावेळच्या आमच्यावरती अनेक केसेस केल्या, राष्ट्रद्रोहाचे सुद्धा गुन्हे आमच्यावर दाखल केले. परंतु त्यानंतर त्यावेळच्या मनमोहन सिंगांनी जाहीर केलं की आम्ही ही हिंदू मिल बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात देतो, पण दुर्दैवानं त्यांनी जी पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाहीत. याबद्दल मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देईन की त्यांनी पावलं लवकरात लवकर उचलून त्याचं भूमिपूजन केलं. पण ते भूमिपूजन होऊन आज जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत, अजूनही ती स्मारक होत नाही. खरं म्हणजे दुर्दैव आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की नरेंद्र मोदीजींनी सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक गुजरातमध्ये करण्याचं ठरवलं आणि ते 2-3 वर्षामध्ये झालं, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ते एक महत्वाचा मुद्दा आता त्याच्याबद्दल तो महत्वाचा नाही, राजकीय नाही. मी याच्याबद्दल राजकारण आणत नाही, फक्त एवढं सांगू इच्छितो जर इच्छाशक्ती असेल बीजेपी मध्ये तर तो मुद्दा लगेच मिटवण्यासारखा आहे. कारण आता
हा वाद म्हणून नाही, तर हे एक उघड सत्य आहे की हे बौद्धांचं महाबोधी बुद्धविहार आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यामध्ये असावं याबद्दल कोणाच्याही मनात किंतु परंतु नाही. आणि त्यामुळं आता काही जण असं म्हणतात की मला पण असं म्हणतात की तथागत भगवान गौतम बुद्ध हे विष्णूंचा अवतार आहे, परंतु आपला याबद्दल तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार आणि हिंदू धर्मामधल्या कर्मकांडांचा विचार हा जस्ट अपोजिट आहे. आणि त्यामुळे या पद्धतीने कोणी काही मांडणी करत असेल तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही धर्म वेगळे आहेत. त्यामुळे हे त्या वेगळ्या धर्माच्या माणसांना त्या तिथे म्हणजे बौद्धांना त्या संपूर्ण महाबोधी बुद्धविहाराचं कंट्रोल पूर्णपणे त्याचा ताबा हवा आहे असं तुमचं म्हणणं आहे. मला या चर्चेत आनंद दवे यांना आणायचं खूप उशीर आहे. तुम्ही तुमच्याकडे आदराने मी सांगू इच्छितो की हा विषय हिंदू आणि बौद्ध धर्मामधल्या वादाचा नाही, हा कर्मकांडाचा किंवा शांतीचा किंवा विज्ञानाचा मार्गाचा विषय नाही आहे. हा विषय हातात हात घालून चालणाऱ्या संस्कृतीला अधोरेखित करण्याचा आहे. या महाबोधी महावीरामध्ये जो सम्राट अशोकांनी ज्याची निर्मिती केली, पुढच्या काळात ज्या मुस्लिमांनी त्याचं तोडकाम केलं, त्यानंतर पुढच्या काळात ज्या महंतगिरींनी जे महंत सुधीरदासजींनी आपल्या वक्तव्यात सांगितलं की ज्यांनी त्याची रचना मांडली आणि ज्या ठिकाणी केलं, हे दोन्ही धर्म हातात हात घालून चालण्यासारखे आहेत. शेवटी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली या विषयावर देखील भविष्यात चर्चा होईल आणि त्या चर्चेतलाही सार असाच निघेल. माझी विनंती एवढीच आहे की या विषयाच्या अनुषंगानं समन्वयानं आणि समंजसपणानं, अगदी बरोबर आहे, हा विषय अतिशय संवेदनशील आहे. तोडगा हा बुद्ध मार्गानेच, मी सुरुवातीला पण म्हणालो होतं, बुद्ध मार्गानेच त्याच्याबद्दलचा तोडगा निघाला पाहिजे. नाही, देशामध्ये आज जे काही चाललेलं आहे अत्यंत शांततेमध्ये लॉंग मार्च किंवा इतर जे काही मोर्चे निघतात ते शांती मोर्चे निघतात. कुठल्याही प्रकारचा तिथे कसलाही वाद निर्माण झाले नाही आतापर्यंत देशामध्ये आणि अत्यंत शांतताबद्ध पद्धतीने हे मोर्चे निघत आहेत. आणि कधी आपण बघत असाल की ह्या मोर्चामधून कुठच्याही धर्माबद्दल अपशब्द वापरला गेलेला नाही. ठीक आहे, मला आनंद दवे यांना या चर्चेत आणायचं, खूप उशिरा आलो मी आनंदजी तुमच्याकडे. हा वाद फक्त मंदिराच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित नाहीये, तर धार्मिक ओळख, ऐतिहासिक हक्क आणि सांस्कृतिक स्वायत्ततेचा मुद्दा या सगळ्या वादाशी संबंधित दिसतोय. तर याच्यामध्ये सांस्कृतिक हस्तक्षेप होतोय असा आक्षेप आहे आणि दुसरा धार्मिक स्वायत्तता हवी आहे अशी एक मागणी आहे. तिलाजी धन्यवाद आणि अतिशय मुद्देशीर बोलण्याचा मी प्रयत्न करतो. मला सलग 3 मिनिटं तरी आपण द्याल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. बोला. सर्वात पहिलं, जसं आता प्रज्ञाशीलजींनी सांगितलं महंतांनीच, की त्यांच्यामध्ये सुद्धा वाद चालू आहे की नेमकं याचं मॅनेजमेंट कोणी सांभाळावी. बरोबर, हा पहिला गोष्ट. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हिंदू धर्मियांनी किंवा हिंदू धर्माने त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट आता कव्हर करू नये. हिंदू धर्म मानणाऱ्या हिंदू धर्माच्या सर्व धार्मिक नेत्यांना सुद्धा माझी विनंती राहील की आपल्याला एक चांगली संधी मिळाली आहे की बौद्ध धर्मासाठी आपण काहीतरी त्याग करू शकतो. हिंदू धर्मानी त्या मंदिरावर उगाच अधिकार सांगू नये असं माझं हिंदू म्हणून सुद्धा स्पष्ट मत आहे. किती हिंदूंसाठी तिकडची भावना आहे आग्रहाची तर कमी आहे. बरं, समजा त्यांच्याकडे मॅनेजमेंट गेली तरी सुद्धा आपण जर त्यांना मानतोय तर आपल्याकडे जायला कोणी नाही म्हणणार नाहीये. तेव्हा कशासाठी आपण त्याचं करायचं. मला असं वाटतं हिंदूंना खूप चांगली संधी मिळाली ती त्यांनी करावी. आनंदराजांना मी विनंती करतो, त्यांनी भगवान बुद्धांची पूजा पद्धत आणि हिंदू धर्माची पूजा पद्धतीचा विषय काढला. सर, आम्ही शंकराचार्यांना मानतो, वेदांना मानतो, तसंच चार्वाकला सुद्धा मानतो. त्याचा या पूजा पद्धतीचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे याच्यात नको जायला की तुम्ही काय करता आम्ही काय करतो. भगवान बुद्ध आम्ही आमचे समजतो की तो अवतार काय अवतार विषय सोडून द्या. आणि बुद्ध धर्मीय सुद्धा हिंदू धर्माच्या पूजा पद्धती, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी पासून खूप लांब नाहीयेत. आम्ही सर्व धर्म समभाव मानतो. नाही, आपला धर्म एक आहे सर. ऐका, आता विषय नको. सर्व धर्म समभाव हा बाबासाहेबांनी सांगितलेला. तर आपण सगळ्यांनी 20 मिनिटं बोलल्या, नको त्या विषयावर बोललाय. इतिहास, भूगोल, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट त्याचा आज विषय नाहीये. आता विषय रस्त्यावर आला. मला असं वाटत होतं मी कोर्टातच बसलोय, मी तर बोलणार नव्हतो वाक्य. कुठं आपण कोर्टात आहे, गुगलवर मिळतो. मी तुमच्यापेक्षा 10 मिनिटं जास्त बोलीन. विषय असा की हिंदू धर्म सुद्धा काही त्याग करू शकतो, दाखवायची पद्धत आली तर आपण ती करावी असं माझं हिंदू धर्म स्पष्ट म्हणणं आहे. हिंदूंसाठी ती अतिशय भावनिक मुद्दा असेल तर आपण जाऊन दर्शन करू ना, ते नाही म्हणणार नाहीयेत. पण आपल्याकडे असंख्य मंदिरं वगैरे असताना आपण दुसऱ्या कुठल्या धर्म आपण मानत असू, भले पूजा पद्धत म्हणून वेगळी, त्याच्यात इंटरेस्ट नको कव्हर करायला. हिंदू आणि बौद्ध धर्मांची नाती मागच्या अनेक वर्षापासून अतिशय चांगली आहे, त्याला गालबोट लागायला नको.
आता जे शांततेने मोर्चे निघतायत ते भविष्यात तसेच निघतील का याची जबाबदारी कोणत्याही राजकीय नेते घेऊ शकत नाही. तर आपण त्याच्यावर बोलायला नको. मला या बाबतीत मी असं सांगेन की महंत सुधीरदासांपेक्षा त्यांची क्षमा मागून मला आदरणीय येते. माझी भूमिका नक्कीच थोडी वेगळी आहे. हिंदू धर्मांनी या त्याग करण्याची भूमिका आहे ती पाळावी. मी सुधीरदासजींना विचारतो तुमच्या भूमिकेच्या बद्दल. विलाजी एकच मिनिट, प्रत्येक धर्माला थोडी थोडी आपण स्पेस देऊ. आपण एकच आहोत सगळे देखो, पण त्या स्पेस मध्ये आपण नको हस्तक्षेप करायला, असं माझं मत आहे. ऐतिहासिक अशी ही भूमी आहे आणि तीर्थक्षेत्र आहे, तिथं हिंदूंनी मोठं मन करावं आणि ते द्यायला हवं अशी भूमिका ते मांडतायत. तुमची याला सहमती आहे का? असेल का? हिंदू धर्मीय मन मोठं करतील का? मी निश्चितच मी सगळा आढावा घेतला आणि सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तथागत गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्त झालं, ही जी जागा आहे या जागेचं पूजन पद्धती ही संपूर्ण बौद्ध पद्धतीनेच व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे. पण मी ज्या वेळेला तिथे बोललो ना, तर घमेंडीगिरींची जी मंडळी आहे ना, ती 1590 पर्यंत कुठल्याही बौद्ध धर्माचं पूजन किंवा पद्धती तिथे चालू नव्हती. त्यांचं म्हणणं असं आहे की टिल टुडे, आजपर्यंत आम्ही त्या पद्धती फॉलो करत आलो आणि राजेंद्र प्रसादांनी सुद्धा हा निर्णय केला किंवा ही लोक त्या ठिकाणी पूजन पद्धती करत होती, तर ते आज इथे करत आहेत. परंतु मला असं वाटतं, माझं हे वैयक्तिक मत आहे, आनंद दवींशी मी सहमत आहे किंवा आंबेडकरजींनी आता किंवा गुणरत्नेजींनी जो विषय मांडला, आज अयोध्या आमच्याकडे आहे, काशी आहे, अन्य काही आहे, परंतु जागतिक विषयाचा भगवान बौद्धांचा वारसा आपण जर पाहायचा म्हटला तर हे मंदिर निश्चितच बौद्ध ऍडमिनिस्ट्रेशनने चालवलं. नाही, आम्ही तुम्हाला आज आमचं काळाराम मंदिराचा उत्सव चालू आहे. मागच्या पंधरवाड्यात माझ्याकडे स्वतः आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आले आणि नाशिकला धम्म परिषद झाली होती, त्याचं आमंत्रणही मला होतं आणि सगळे बौद्ध भिक्खू मी मंदिरामध्ये बोलवून त्यांचं स्वागत केलं. 150-200 प्रमुख बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी आले. मंदिरामध्ये सुद्धा आम्ही काळाराम मंदिरामध्ये सुद्धा पूजन करत असताना किंवा इव्हन पुढे जाऊन सांगतो ऐका, शंकराचार्य सुद्धा पूजन करत असताना, संकल्प करत असताना बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे, आम्ही रामासमोर बसून सुद्धा बुद्धाचं नाव घेतो. लक्षात घ्या, हे अनेक लोकांना माहित नाही. कारण शंकराचार्यांनी जो नियम त्या ठिकाणी दिला की संकल्पामध्ये या कल्पाचा अवतारच भगवान बुद्ध आहे. वैयक्तिक माझं असं मत आहे की या मंदिराची म्हणजे या पहिली गोष्ट तो टेम्पल पार्ट जो तिथे आहे तो तिथे त्यांनी काढून बौद्ध धर्माच्या पद्धतीने त्याचं नामकरण नवीन ट्रस्ट करण्यात यावं आणि तिथे विहार हा शब्द घेण्यात यावा. आणि दुसरं की तो जो ऍडमिनिस्ट्रेशन लॉ आणि पार्ट आहे, बौद्ध धर्माची जी ट्रॅडिशनल आहे ना, त्या ट्रॅडिशनलनी तिथे चालावं. आणि पूजा पद्धती, आता तिथे 2 गंमती होत्या. मी त्याचं अजून प्राचीन पुराणामध्ये गया श्राद्ध हे खूप मोठं श्राद्ध सांगितलेलं आहे. गयेला श्राद्ध करण्याची पद्धत आहे. तर सम्राट अशोकाच्या आधी देखील त्या जागेवरती श्राद्ध करण्याची पद्धत सुरू होती, ती अजूनही आहे. म्हणजे गयेला जर आपण आपल्या पितृच्या उद्देशाने श्राद्ध केलं तर तिथे परत श्राद्ध करण्याची गरज नाही असं धर्मशास्त्रीय नियम सांगतो. म्हणून संपूर्ण गयेमध्ये म्हणजे ही जागा तिथे मंदिर म्हणजे ही विहार, हा विहार बांधण्याच्या आधीचा हा इतिहास आहे. त्यामुळे ते लोक म्हणतात की भगवान गौतम बुद्ध के पहिले भी हमारे जो ट्रेडिशन थी वो यहाँ चालू थी. ठीक आहे, एक सेकंड फक्त आनंदराजी, एक शेवटची कमेंट. सम्राट ऐका, एक मिनिट. सम्राट अशोकाच्या काळामध्ये म्हणजे मौर्य घराण्याच्या काळामध्ये हा संपूर्ण भारत बौद्धमय होता. याच्या सीमा अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत होत्या आणि त्यामुळं तिथे बौद्ध धर्माची जी काही हे असतील, आज तिथे पिंडदान होतं, तिथे वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं स्थापन करण्यात आली आहेत आणि तिथे पूजा अर्चा होतात. याच्यावरती परदेशातून येणारे जे आपले भाविक आहेत, बौद्ध धम्मी आहेत, त्यांच्यावरती तो अत्यंत वाईट प्रकारे परिणाम होतो. आणि काही तिकडचे स्थानिक लोक भिक्षू नसताना भिक्षूचे कपडे घालून त्या परदेशी आलेल्या पाहुण्यांना एवढा त्रास दिला जातो, त्यांच्या मागे
ते भिक्षू असल्याचं सांगून ज्या पद्धतीनं त्यांना नागवलं जातं ते थांबलं पाहिजे असं थांबलं पाहिजे. आपल्या देशाची एक प्रतिष्ठा आहे तिला अप्रतिष्ठा केल्यासारखं होत आहे. वेगळ्या ठीक आहे दिशेनं जातो आहे. वेगळं नाही, वेळच संपलेला आहे खरं तर. हा नाही शेवटी या सगळ्यांनी अत्यंत सकारात्मक नाही, सकारात्मक पद्धतीने मला तिथंच थांबवायचं आहे. खरं तर मला सकारात्मक पद्धतीने तिथंच थांबवायचं आहे. आणि वेळ संपली आहे माझी. फक्त 10 सेकंदामध्ये सांगतो की पॉलिटिकल विल याच्यामध्ये फार आवश्यक आहे. आणि मेश्रामजी एक लक्षात घेतलं पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर कुटुंब आहे, हे बोधिसत्वांचं कुटुंब आहे. ओपन हार्टली मोदीजींनी केलेल्या कामाचं स्वागत केलेलं आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे, मेश्रामजी आपण पुढाकार घ्या. आनंदराज आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर किंवा मीराताई आंबेडकर यांच्यापैकी आणि भिक्षू संघापैकी घेऊन आपण मोदीजींना भेटून, आपण संघ प्रमुखांना भेटून या मुद्द्यावर 100%, कारण लक्षात घ्या हिंदू महासंघ बाजूने आहे, महामंडलेश्वर बाजूने आहे, उद्या शंकराचार्य बाजूनच असतील आणि नक्की 100% डंके की चोट पे याच्यावर उपाय निघेल. बरोबर. आणि मार्ग सुद्धा निघाला पाहिजे. सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तो मार्ग सुद्धा शांततेच्या मार्गाने निघाला पाहिजे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. खरं तर आज या चर्चेमध्ये सुरुवातीपासून वाटत होतं की संवेदनशील विषयावर आपण चर्चा करतोय, यात कुठलाही वाद होऊ नये अशी अपेक्षा होती. सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण अतिशय संवेदनशील विषयाला संवेदनशीलपणे आपण हाताळलात, या चर्चेमध्ये आलात आणि आपली मतं परखडपणे जी असतील ती मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय मत आहे ते एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांना आम्ही प्रश्न विचारलेला होता की बोधगयातील व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 76% प्रेक्षकांचं होय असं म्हणणं आहे, 24% नाही म्हणतायत. पण बहुसंख्य हे त्याच मताचे आहेत. आणि मला वाटतं हाच खरा आपला भारत आहे, हाच खरा आपला देश आहे जो एकमेकांचा सन्मान करतो. आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.